त्या चक्राला तुम्ही हाकललं पाहिजे, तुमच्या जीवनातून आज्ञा दिली पाहिजे. देवानं तुम्हाला क्रूसावरती सैतानाला येशू ख्रिस्तानं हरवलेलं आहे आणि येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या हातामध्ये तो अधिकार देऊ केलाय की तुम्ही सुद्धा त्या सैतानाला हरवू शकताय, तुम्ही सुद्धा त्या पापाला बाहेर काढू शकताय, तुम्ही सुद्धा त्या पापावर विजय मिळवू शकताय, तुम्ही सुद्धा तुमच्या चक्रातून बाहेर येऊ शकताय. चक्रातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आज्ञा द्यावं लागेल, सतत देवाशी रिलेशन ठेवावं लागेल, सतत देवासोबत एक चांगल्या प्रकारचं नातं घट्ट करावं लागेल, चर्च मध्ये यावं लागेल, या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करावा लागेल. पण हे खात्री देऊन बाळगा, तुमच्या जीवनामध्ये ह्याची खात्री असू द्या की मी एखाद्या चक्रामध्ये आहे आणि सैतानाची इच्छा आहे की मी त्या चक्रातच राहावं, मी त्या चक्रातून बाहेर येण्यासाठी मी हवा तो पण जो देवाला आवडतो किंवा देवाची इच्छा आहे तो प्रयत्न करत राहतो. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी तुम्हाला आज्ञा द्यावी लागेल, उपवास प्रार्थना करावी लागेल, देवाजवळ जावं लागेल, बायबल वाचावं लागेल, कदाचित नाईट प्रार्थना, रात्र प्रार्थना करावं लागेल, 1 तासाची प्रार्थना